एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। महाराष्ट्र ऑलिम्पिक निवडणुकीतनं मोहोळ यांनी माघार घेतल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। सूत्रांची माहिती, अजित पवार प्रफुल्ल पटेल यांच्यातल्या चर्चेनंतर हा तोडगा निघालाय। रात्री मुंबईत झालेल्या बैठकीनंतर हा तोडगा निघालाय का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। ऑलिम्पिक संघटनेच्या संदर्भातली सगळ्यात मोठी या क्षणाची घडामोड। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। राहुल, काय अपडेट्स आहेत? थोड्याच वेळामध्ये सौरभ त्याची अधिकृत घोषणा होईल की मुरलीधर मोहोळ यांनी अध्यक्षपदासाठी जो फॉर्म श्री अजित पवार यांच्या विरोधात भरला होता त्याच्यातनं त्यांनी माघार घेतली। त्याचं मुख्य कारण असं सांगितलं जात आहे की काल अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते। मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की नाही, हे एकदाच निवडणूक होऊन जाऊ द्या, कारण भारतीय जनता पार्टीने 31 मताची बेगमी करून ठेवली होती। इनफॅक्ट त्याच्यापेक्षा जास्तची मतं त्यांच्याकडे होती आणि कदाचित अजित पवार गटातले काही लोक या मतदान प्रक्रियेतून लांबही राहिले असते। कालच आपण बघितलं की अजित पवारांच्या सूचनेनंतर सुद्धा माणिकराव कोकाटे जे राज्याचे क्रीडा मंत्री आहेत त्यांनी बैठक घेतली नाही। म्हणजे अनुकूल होतं वातावरण भाजपासाठी, परंतु ह्या तिघांच्या चर्चेत असा आग्रह त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला की मित्रपक्षातल्या ह्या निवडणुकीचे संदर्भ माध्यमामध्ये आणि राज्यामध्ये वेगळ्या पातळीवरती लावले जातील, ते चुकीचं आहे। आणि मग त्याच्यातनं एक तोडगा निघाला। असं म्हणतात की अमित शहा यांनाही फोनवरून याच्या संदर्भामध्ये माहिती दिली गेली। चर्चा अशी आहे की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे काल दिल्लीला गेले होते आणि मग त्याच्यातनं एक तोडगा निघाला असं म्हणतात। अजित पवार हे अध्यक्ष असतील आणि मुरलीधर मोहोळ यांच्याकडे वरिष्ठ उपाध्यक्षपद सोपवलं जाईल। ज्या नामदेव शिरगावकर यांच्यावरून सगळा वाद होता त्या नामदेव शिरगावकरांना सुद्धा या निवडणुकीतनं माघार घ्यायला सांगितलेलं आहे। त्यामुळं एक प्रकारे भाजपनं 2 पावलं मागे जात अजित पवार यांची जी भूमिका आहे त्याला मान्यता दिली आहे आणि अजित पवारांनी सुद्धा ह्या सगळ्या संदर्भामध्ये सगळं आपलं राजकीय कौशल्य वापरलंय असं दिसतंय आणि त्याच्यानंतर एक मोठा तोडगा निघाला आहे। आज आता थोड्या वेळामध्ये आणखीन एक बैठक होईल आणि त्याच्यानंतर कदाचित त्याची अधिकृत घोषणा होईल। परंतु जी निवडणूक खूप चर्चेत आली असती आणि मित्रपक्षातल्या वाद प्रतिवादानंतर त्या निवडणुकीतले एक वेगळे रंग महाराष्ट्राला बघायला मिळाले असते, ती निवडणूक मात्र आता होणार नाही, हे हळूहळू स्पष्ट होत चाललेलं आहे। सौरभ, निश्चितच राहुल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।